आपण केलेल्या कार्याचा बालक 30,000 यांच्या हृदयाचे ऑपरेशन केल्याबद्दल आपण केलेल्या कृत्याचा आढावा काय? श्री सत्यसाई संजीवनी हार्ट हॉस्पिटल हे रायपूर, छत्तीसगड, खारघर नवी मुंबई आणि पनवेल हरियाणा या 3 ठिकाणी आहेत. सद्गुरू मधुसूदन साई यांच्या संकल्पनाने आणि सत्यसाई ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शकतेने आणि कल्पकतेने भारतात या 3 हॉस्पिटलच्या माध्यमातून 30,000 रुग्णांच्या हृदय शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया या गुढीपाडव्याला संपन्न झालेल्या आहेत. भारतामध्ये जन्मतः हृदय रुग्णांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. वेळीच इलाज जर झाला नाही त्यामुळे बरेचसे मुलं दगावतात. श्री सत्यसाई संजीवनी हार्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून अगदी मोफत इलाज हा हृदय शस्त्रक्रियेचा होत आहे. या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य की या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचं बिल काउंटरच नाही आहे आणि त्यामुळे अनेक लहान बालकांना जीवदान मिळालेलं आहे. भारतातीलच नाही तर विकसनशील अशा 10-12 देशातील मुलांवर, रुग्णांवरही उपचार झालेले आहेत. यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्याच्या 110 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. या निमित्ताने संजीवनी टीमचं अभिनंदन करत असतानाच एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे की हृदय रोगाबद्दल विशेषतः ग्रामीण भागामध्ये अजूनही एक प्रकारची भीती आहे. हृदय रोगाचं निदान झालं तर त्यानंतर ताबडतोब इलाज करायचं सोडून बरेचसे पालक हे इलाज करत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात आणि बऱ्याच वेळा तर चुकीचं जे काही इलाज असतात ते इलाज करत बसतात. या ठिकाणी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे की सत्यसाई संजीवनी हार्ट हॉस्पिटलमध्ये हे पूर्णतः मोफत ऑपरेशन्स होतात. सर्व सुविधा आहेत आणि त्याबरोबर घाबरण्याचं कारण आहे. बरेचसे जण काय ऑपरेशन झाल्यानंतर काय होईल म्हणजे इलाज करण्याच्या आधीच घाबरून गेलेले असतात. या ठिकाणी 99.5% ऑपरेशन हे सक्सेसफुल झालेले आहेत. त्यामुळे माझी सर्व पालकांना विनंती अशी आहे की हृदय रुग्णाचा जर आपला बालक असतील तर घाबरून न जाता किंवा पैशाची चिंता न करता ताबडतोब आपण सत्यसाई संजीवनी मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यवतमाळ येथे संपर्क करावा. आपल्याला योग्य त्याचं मार्गदर्शन करण्यात येईल आणि त्याबरोबरच रुग्णाचं ऑपरेशन मोफत, रुग्णांसोबतच्या नातलगांची राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था आपण मोफत करू. तरी सर्वांनी या म्हणजे जे काही पालक आहेत, हृदय रुग्ण मुलांचे पालक, त्यांना विनंती आहे की त्यांनी या सेवेचा फायदा घ्यावा. साईराम.